विश्वनाथ आणि रमेश. स्ट्राईकला येतो विश्वनाथ, नॉन स्ट्राईकला आहे रमेश. मात्र घोडपदेव संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. काय बोलणार रे अनिकेतचा पहिला चेंडू विश्वनाथ साठी. इथे मात्र विश्वनाथने ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावसाठी धावला विश्वनाथ. आणि इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धावेवरती समाधान मानायला लागतंय विश्वनाथ याला. एका धावेने खाता खोलतोय विश्वनाथ आपल्या संघासाठी. पंचांच्या डावाने मारा करतोय अनिकेत. सामना करेल विश्वनाथ. इथे मात्र सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल अनिकेत याच्याकडून. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतोय विश्वनाथ. अनिकेतचा पुढील चेंडू विश्वनाथसाठी. इथे मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानायला लागतंय विश्वनाथ याला. एक एक धावा जमा करत विश्वनाथ आपल्या संघासाठी. महालक्ष्मी संघाकडून खेळतोय तो विश्वनाथ. सामना करावा लागेल अनिकेत याचा. इथे मात्र ऑफ साईडला टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती आहे 3. पुन्हा एकदा 4-5 बॉलांचा रनअप करत अनिकेत. इथे मात्र सुंदर असा पटवलेला चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण केलाय. दुसऱ्या धाव धावलाय विश्वनाथ. दुसरी धावही पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. अजूनही मोठी फटकेबाजी काहीशी पाहायला मिळत नाहीये परंतु इतक्याच चोरट्या धावांनी धावसंख्येत भर करून देतोय विश्वनाथ आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतोय विश्वनाथ. इथे मात्र लेग साठी दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावासाठी धावण्याचा प्रयत्न परंतु इतका सुंदर क्षेत्ररक्षण. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक मिळालाय तो सूर्यकांत. हरवते संघाचा हा खेळाडू सूर्यकांत. मात्र स्ट्राईकला येतो हरवते संघाचाच विश्वनाथ. पाहूया काय करेल विश्वनाथ. आणि इथे मात्र एक धाव निश्चित पूर्ण करत दुसरी धावही पूर्ण केले. अतिशय तेज गतीने रनिंग करतायत मंगलमूर्ती संघाचे हे खेळाडू. 1-2 धावांवरती समाधान मानावं लागतंय मंगलमूर्ती संघाला. अजूनही तितकीशी फटकेबाजी काहीशी पाहायला मिळत नाहीये परंतु पुन्हा एकदा लेग साठी दिशेने मारला हा चेंडू
एक धाव निश्चितच पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय मंगलमूर्ती संघाला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो रमीज. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतोय रमीज. पाहूया इथे मात्र सुंदर असा कटवलेला चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. एक एक धावांनी धावसंख्येत भर होते. अजूनही विश्वनाथ आणि रमीज दोघेही मैदानात टिकून, परंतु तितकी मोठी अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आपल्या खात्यामध्ये जमा करतायत विश्वनाथ आणि रमीज. सामना करावा लागेल सूर्यकांतचा. सूर्यकांतचा पुढील चेंडू विश्वनाथसाठी. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहूया, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण शिवराज वारेकर यांच्याकडून. दोन धावा पूर्ण करत मंगलमूर्ती संघ या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. सामना करावा लागेल विश्वनाथ याला. सूर्यकांतचा पुढील चेंडू विश्वनाथसाठी आणि इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळतो विश्वनाथ. एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावसाठी धावला आहे, परंतु एका धावेवरती समाधान लागतंय विश्वनाथ याला. धावसंख्या जमवायच्या असतील, एक मोठं लक्ष गाठायचं असेल, तर मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे. पुन्हा एकदा विश्वनाथ सामना करतोय. मकरंद याचा. इथे मात्र उंच असा मारलेला हा चेंडू, परंतु दोन धावांवरती समाधान लागतंय विश्वनाथ याला. विश्वनाथच्या रूपाने महालक्ष्मी संघाला मात्र विश्वनाथची जागा घेतोय तो निखिल. महालक्ष्मी ढोकमले संघाचा असा हा धडाकेबाज फलंदाज. मागच्याच मॅच मध्ये त्याने षटकारांची आतिषबाजी केली होती. असा हा निखिल अतिशय सुंदर अशी फलंदाज
आता मात्र शेवटच्या षटकाला येतो मकरंद, सामना करतोय रमीज. इथे मात्र सुंदर असा उंच चढवलेला चेंडू, परंतु इतकं गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते महालक्ष्मी संघाला. अजूनही रमेश कडून काहीशी मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. सामना करतोय मकरंदचा. पुन्हा एकदा ऑफ साईड लावून खेळण्याचा प्रयत्न. उंच चटवलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक कायनात, सुंदर क्षेत्ररक्षण घोडपदर संघाकडून एका धावेवरती समाधान लागतंय रमीज याला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो निखिल. पुन्हा एकदा मकरंद सामना करेल निखिल. ऑफ साईड लावून खेळण्याचा प्रयत्न. उंच असा मारला हा चेंडू पाहूया. शिवराज वारेकर ताईनाथ आणि सुंदर असा झेल पकडतोय शिवराज. अतिशय सुंदर एक मोठा गडी बाद होतोय निखिलच्या स्वरूपात. एक मोठा धक्का म्हणावा लागेल महालक्ष्मी संघाला. महालक्ष्मी संघाचा हा अष्टफलक खेळाडू संदेश. पुन्हा एकदा मकरंद पंचांच्या डावताने मारा करेल पण मकरंद. इथे मात्र उंच असा खेळलेला हा फटका. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आवश्यकता होती आणि इथे मात्र सुंदर असा खेळलेला हा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल संदेश याची. पुन्हा एकदा मकरंद सामना करेल संदेश. इथे मात्र नो चेंडूचा इशारा. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धाव धावलाय. दुसरी धावही पूर्ण करतोय. आणि इथे मात्र पाहूया पंचांचा बाद असा इशारा येतोय आणि रमीजला बाद होत व्हायला लागतंय. महालक्ष्मी संघाचा धडाकेबाज असा हा फलंदाज संदेश मैदानावर टिकून सामना करावा लागेल मकरंद याचा. मकरंदचा पुढील चेंडू सुदेश साठी. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एका धावेवरती समाधान लागतंय महालक्ष्मी संघाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी संघाची धावसंख्या होते 39. 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय घोडपदेव संघासमोर.
सुरुवात केली जाते सलामीची जोडी मैदानात. प्रफुल्ल आणि अनुप पाहूया कशा प्रकारची सलामी या दोन्ही सलामीवीरांकडून पाहायला मिळते ती काही क्षणातच आपल्याला मिळेल. घोडपदेव वर्सेस महालक्ष्मी या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. महालक्ष्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये धावा बनवल्यात त्या 39 विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 40 धावांचं थोडस माफक असं आव्हान. पहिलं षटक घेऊन येतोय तो संदेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे तो प्रफुल्ल याला. यावेळेस मात्र उंच असा टोलवलेला चेंडू पहिल्या चेंडूचा समाचार घेतला जातोय तो 6 धावेने आपले इरादे स्पष्ट करतोय प्रफुल्ल. एक मोठा अनुभव या खेळाडूकडे फ्रेंड्स क्रिकेट संघाकडून खेळणारा हा प्रफुल्ल यावेळी मात्र देव संघाकडून बतौर प्रीमियर लीग मध्ये खेळताना संघ मालक असेल या संघाचा पुन्हा एकदा सुंदर फेकलेला चेंडू चेंडू निर्धाव जातो. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काही मिळत नाही. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. माफक असं 40 धावांचं आव्हान. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठच्याही क्षणाला सामन्यामध्ये काहीही चमत्कार घडू शकतो. यावेळेस मात्र या चेंडूवरती एक धाव वसूल करतोय प्रफुल्ल. संदेशाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्ट्राईकला असेल तो अनुप. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय या चेंडूवरती. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न परंतु कुठलीच धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. धाव संख्या झाली ती 7. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. यावेळेस मात्र जपडून ठेवतोय परंतु एक धाव मिळते. अनुप याला आपलं खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते 3. 3 बाद 8. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातोय तर प्रफुल्ल याच्याकडून यावेळेस मात्र लेफ्ट साईडच्या दिशेने तटलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. त्यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 9 धावा. अजूनही 31 धावांची गरज. दुसरा षटक घेऊन आलाय तर रमेश लेफ्ट साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तुमचं 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धाव संख्येत 2 धावांची भर पडते. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेतला होता तो रमेशच्या 2 धावेने धाव संख्या होते ते आतापर्यंत 3 बाद 18. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा 6 धावांसाठी. प्रफुल्ल यावेळेस आपला या मैदानावरती दमखम दाखवताना तिथे पाहायला उपस्थित प्रेक्षकांना मिळत आहे. निश्चितच मनोरंजन करतोय उपस्थित सर्व प्रेक्षकांचं.
अष्टपैलू असा हा खेळाडू फ्रेंड्स क्रिकेट संघाचा पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र काहीच अपील करताना पंच फुट हवेमध्ये करताना पहिला धक्का. सुंदर चेंडू फेकला होता तो रणित्याने महत्वाचा असा एक बळी मिळवून देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण काय सजवताना यावेळेस मात्र धडाकेबाज असा फलंदाज पराग वारेकर यावेळेमध्ये मैदानामध्ये प्रफुल्ल याची जागा घेण्यासाठी येतोय. यावेळेस मात्र परागवर मोठी कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी असेल. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. झेल खेळण्याची एक संधी होती. यावेळेस मात्र पंच वाईट चेंडू घोषित करताना अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती एक गडी बाद 18. यावेळेस मात्र हलक्या हाताने तटवलेला चेंडू जातो जरा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र सुंदर झेल टिपला जातोय तो महालक्ष्मी संघाकडून. राहुल याच्याकडून निश्चितच इतर संघ सहकारी त्याला दाद देताना मोठा दुसरा धक्का म्हणावा लागेल तो देव वारे या संघाला. मात्र थोडासा संघ कसा अडचणीमध्ये सापडताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने तटला आता चेंडू लेग साईडच्या दिशेने, परंतु तितकाच चपळ क्षेत्ररक्षण तेथे महालक्ष्मी संघाने तैनात केला होता. उत्कृष्ट झेल त्याच्याकडून टिपला जातोय. महत्वाचा गडी बाद होतोय गुलाबदेव वारे या संघाचा. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये मकरंद. ते पण होऊ शकतं. यावेळेस मात्र सुंदर षटक म्हणावे लागेल ते रमेशाचं. नवीन फलंदाज मकरंद सामना करतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, परंतु एक धाव तर निश्चितच वसूल केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ जुनी प्रगती पथावर. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश मिळत आहे ते रमेशाला. पुन्हा एकदा रमेश सामना करतोय तो यावेळेस मात्र खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर स्वैर मारा पाहायला मिळतोय तर रमेश याच्याकडून. धावसंख्या झाले ते आतापर्यंत 20. सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. यावेळेस मात्र काहीसा अपील करताना पंच अपील फेटाळून लावताना एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील त्या 19.
हा देखील सामना उपस्थित प्रेक्षकांना पाहण्याची एक संधी. यावेळेस मात्र तिसरं षटक पाहूया. कोणता गोलंदाज घेऊन येतोय महालक्ष्मी संघाकडे. बॉल आहे काय? मनोज. यावेळेस मात्र काय अपील करताना पाहूया पंच कोणता दाद देत आहेत. यावेळेस मात्र सुंदर फेकलेला चेंडू होता, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. कुठलीच धाव मिळत नाहीये. पहिलाच निर्धाव फेकलेला चेंडू. यावेळेस मात्र 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धाव बनवायला लागतील त्या. 19. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. निश्चितच एक धाव तर पूर्ण केली जाते पाहूया. यावेळेस मात्र धाव बाद करण्याची एक संधी, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मकरंद आणि अनुप याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा, परंतु यावेळेस मात्र या मैदानावरती काहीच चमत्कार त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा सामना करेल तो मकरंद. यावेळेस मात्र सुंदर पद्धतीने फेकलेला चेंडू. पंचांकडे अपील मागताना, परंतु पंच अपील फेटाळून लावताना कुठलीच धाव मिळत नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत ते. मनोज याच्याकडून. यावेळेस मात्र झेलबाद करण्याची संधी, परंतु चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. यावेळेस मात्र सामना पुन्हा एकदा कलाटणी घेताना आपल्याला इथे पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, धावा खर्च गेल्या त्या फक्त 2. निश्चितच योग्य टप्प्यावरती
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया या उरलेल्या 2 चेंडूंवरती किती धावा वसूल करतोय मकरंद आणि अर्णव. अडचणीमध्ये संघ सापडतोय. यावेळेस मात्र उंच असा टोललेला चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी. यावेळेस मात्र या चेंडूचा समाचार घेतोय तो मकरंद 6 धावेने. धाव संख्या होते ती 29. सामना जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज. यावेळेस मात्र झेलबाद करण्याची संधी, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. षटक संपल्याचा इशारा केला जातोय पंचांकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 6 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय चुरशीचा चालू असलेला सामना. निश्चितच उत्कंठा लागलेली या चालू सामन्यामध्ये. प्रॅक्टिस मध्ये असते ना तेच ना मित्रांना. यावेळेस मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो निखिल. पाहूया निर्णायक षटक. 6 चेंडू 10 धावांची गरज. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. पहिला चेंडू फेकला जातोय. यावेळेस मात्र निश्चितच निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय निखिल ह्याचा. यावेळेस मात्र समीकरण असेल 5 चेंडू 10 धावांची गरज. जो सलामीला आलेला अजून देखील मैदानावरती शेवटपर्यंत आपल्याला खेळताना इथे पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या बॅट मधून धावा काही निघत नाहीये. यावेळेस मात्र लेफ्टच्या दिशेने तटवला चेंडू. क्षेत्ररक्षक तेथे तैनात. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. धावूया धन्यवाद करण्याची संधी. यावेळेस मात्र 2 धावा इथे वसूल केल्या जात आहेत. समीकरण असेल यावेळेस 4 चेंडूने 8 धावा. काय करतोय माझा अनुभव. यावेळेस मात्र याच्यावरती देखील थोडासा दडपण असेल. मोठा फटका मारावा लागेल आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होतोय अनुप. यावेळेस मात्र नवीन फलंदाजीसाठी पाहूया कोण येतोय ते. आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय तो अनिकेत. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस मात्र नदीच्या पलीकडून देखील हा चालू असलेला सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येथे प्रेक्षक वर्ग उपस्थित आणि शिट्ट्या वाजवून आपल्या खेळाडूंना तिथून दाद देताना. यावेळेस मात्र शिवोली संघाचा अनिकेत एक नामी संधी असेल त्याच्याकडे या सामन्यामध्ये हिरो ठरण्याची. या मोठा फटका याला देखील मारावे लागेल. समीकरण असेल 3 चेंडू 8 धावा. निखिल याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र चेंडू ढकललाय लेफ्टच्या दिशेने. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव बाद होतोय. फलंदाज बाद. मकरंद धाव बाद होऊन परततोय. आता मात्र सामन्याने कलाटणी घेतलेली आहे. चेंडू उरले 2 धावा बनवायच्या त्या 7. यावेळेस मात्र याच चेंडूवरती सामन्याचं सर्व गणित अवलंबून असेल. यावेळेस मात्र मॅन फ्रॉम विराट खास मुंबईवरून आलेला स्वप्नील यावेळेस मात्र मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला असेल. त्याला देखील एक संधी असेल स्ट्राईकला गेल्यावर हिरो बनण्याची. यावेळेस मात्र अनिकेत याला या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारावा लागेल. निश्चितच उत्कंठा लागलेली या चालू सामन्याची. निखिल याचा पुढील चेंडू सामना करतोय तो अनिकेत. यावेळेस मात्र उंचाचा टोलवलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र चेंडू घेतला जातोय उदय याच्याकडून. आणि यावेळेस मात्र सामन्याने कलाटणी घेतले. चेंडू असेल 1 धावा बनवाव्या लागतील त्या 7.
यावेळेस मात्र जवळजवळ सामना महालक्ष्मी संघाच्या बाजूने, परंतु गोलंदाज अजून देखील काही चमत्कार घडवू शकतो. संघ मालक कोणते संघ मालक? या संघाचे संघ मालक मिलिंद पाटील याने या चेंडूवरती जर कुठलीच धाव दिली नाही आणि निखिल पाटील याने जर सामना जिंकलेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शिवा शेवटचा चेंडू यावेळेस मात्र चालू असलेला सामना आणि धाव बाद होतोय आणि मात्र 1000 रुपये कॅश प्राइज मिलिंद पाटील संघ मालक त्याच्यावरती आपल्याला खुश दिसताना इथे पाहायला मिळत आहे. अटीतटीचा सामना इथे पाहायला मिळाला उपस्थित प्रेक्षकांना. मागील सामन्यामध्ये देखील असाच प्रकारचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच प्रकारचा सामना देखील इथे पाहायला मिळाला. कमी धावसंख्या असताना देखील अचूक टप्प्यावरती येथे गोलंदाजी पाहायला मिळाली महालक्ष्मी संघाकडून.